गजर माऊलीचा गजर। संतन की जय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडिधाससम्मीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरन्तुष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं भजे रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं। जयंचे केलिया स्मरण होय सकळविद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोण्याता। श्री भगवान वाच मय्या सक्तमना पार्थ योगं युञ्जन्मदाश्रया असंशयं समग्रमां यथा ज्ञास्यसि तच्छृणु। चालू असतेलं आपलं चिंतन आज त्यामध्ये 6वा दिवस 6वं पुष्प तुमच्या सर्व संत वृंदांच्या समवेत गुंफत असताना आज आपण 7व्या अध्यायात आलेलो आहोत। अजून 7वा 8वा 9वा 10वा 11वा आज मला वाटतं थोडासा 4-4 वाक्यामध्ये एका अध्यायामध्ये सांगावं आणि पुढे जाऊन उद्या उपांत्य भाग आहे। 7व्या अध्यायात ज्ञान विज्ञान योग सांगितला। वेळ न घालवता कमी वेळेत आपल्याला 17 अध्यायांपर्यंत सार सांगायचं। 7व्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान सांगितलं। अर्जुना प्रपंच हे विज्ञान, या प्रपंचाला काय म्हटलं? विज्ञान म्हटलं। तेत सत्यता बुद्धी अज्ञान हे जाण, या प्रपंचाला जगताला सत्य वाटणं हे काय आहे? अज्ञान आहे। येथे विज्ञाने काय करावे ऐसे घेशी जरी म्हणी। विज्ञान कशासाठी कळून घ्यायचं? तुझ्या मनात जर शंका आली असेल अगोदरी तेची जाणावे लागेल, प्रपंचच कळून घ्यावा लागेल। म्हणून ज्ञान विज्ञान योग खूप छान सांगितलं। 7व्या अध्यायामध्ये माया नदी सांगितली, रूपक केलं। ती तरुण कोण कोण जाईन? दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्तया। कोण तरणारे? एथ एक चिलीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच धडी सरले माया जळ। अलीकडचंच, कारण हे प्रपंच हा काय आहे? कल्पित आहे। कल्पित कसा आहे? कल्पना विद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोलिले। 2-2 वाक्यात आपण सार सांगू, परंतु सहज सद्गुरूंची कृपा म्हणून दृष्टांत आठवला कल्पित कसा आहे आणि त्या कल्पित गोष्टीचा नाश कसा करायचा। कल्पनेने आणि अविद्येने जीवदशा आपल्याला प्राप्त झालेली आहे, ती घालवायची कशी? बाबा सांगायचे, एखाद्या खोलीत खूप काळाकुट्ट अंधार झाला, एक जणाला सांगितलं खोरं टोकरी घेऊन जा आणि तो अंधार भरून काढ। आता किती जरी खोरं टोकरीने अंधार काढायचा प्रयत्न केला, तो अंधार निघेल का? नाही। अंधार घालवण्यासाठी तिथे एकच काडी ओढावी लागेल, ज्ञानाची ज्योत पेटवावी लागेल। अंधार एकदा काडी ओढली, दिवा लावला की अंधाराला थांब म्हटलं तरी तो आहे का? नाही। सूर्याला जर विचारलं रात्र कशी आहे
सूर्याच्या दृष्टीने रात्र नाहीच. सूर्याच्या अनुपस्थितीत जी असतं ती रात्र असते. सूर्याच्या उपस्थितीत सूर्याला रात्र भेटू शकत नाही. तसं चैतन्याच्या आत्मप्रकाशाच्या दृष्टिकोनातून जगत हे भास आहे. परंतु ते भासलंय, त्याचा त्रास होतोय, आपण त्याच्यात अडकलोय, अविद्येने आपण कसं गुरफटलोय. मग ते काढायचं कसं? काढायचं कसं? युक्ती तर शिकली पाहिजे ना. हे काढायचं कसं ही युक्ती शिकवणारे हे ग्रंथ आहेत. ज्ञानविज्ञान योग सांगत असताना भासलं कसं ते काढायचं कसं. साधा दृष्टांत सांगतो, ऐकला असं बऱ्याच जणांनी, परंतु सांगावं लागतो. सकाळच्याच वेळेला एका घरामध्ये आड्याचं असलेले घरामध्ये चहा प्यायला बसलं एक जण. चहा पित असताना अचानकपणे आड्याची वाशे असतात, लाकडं असतात, त्या लाकडाला पाल होती. एक टपकन पाल त्याच्या बशीत पडली, शेवटच्या घोटाला. पाल कुठं पडली? बशीत, शेवटच्या घोटाला. घोटाला लावत असताना ती पाल त्याच्या घोटाला लागली, परंतु पालीने उडी मारली. परंतु याने प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं, पाल आपल्या तोंडात गेली आणि पाल गिळली. बशीच फेकून दिली, उडीच मारली. ओरडायला लागला, पळा पळा पळा. पोरगं तिकडं होतं, गाडी चालवीत पळत आलं. काय झालं बाबा, काय? अरे पटकन चाल, गाडी काढ. पोटात पाल गेली माझ्या. काय म्हटला? पोटात पाल गेली. गाडीत बसून पटकन नेलं दवाखान्यात. सगळं पाहिलं, वळवळ होते, खूप त्रास होतोय म्हणे. डॉक्टरनी घेतलं, सगळं घेतलं. म्हणे आता आपल्याला ती काही दिसणार नाही, ती काय करावं लागेल? सोनोग्राफी करावं लागेल, एक्सरे करावं लागेल, नंतर कळेल. अगोदर सोनोग्राफी करू म्हणे. सोनोग्राफीने सगळं पोट चेक केलं सगळ्या बाजूला. कुठंच पाल दिसली का? नाही. ते म्हणे अहो यांना भ्रम झाला असेल. काय डॉक्टर साहेब, प्रत्यक्ष प्रमाण मी माझ्या डोळ्यांनी जे पाहिलं, पाळ गिळताना माझ्या डोळ्यांनी पाहिलं, तुम्ही असं काय म्हणतात का? शास्त्रात प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण 6 प्रमाणं सांगितलेले आहेत. विज्ञान प्रत्यक्ष प्रमाणाला सत्य मानतं. पाल गिळली आणि पोटात माझ्या वळवळ होते. खूप डॉक्टरने सांगितलं यांना भ्रम झाला आहे. पोराला समजून सांगितलं, यांना काही गोळ्या घेऊन जा म्हणे. त्यांनी समजूत काढा, आणलं घरी. गोळ्या घेतल्या, जेवायला बसला. काय म्हटलं ते डॉक्टरने असं काही सांगितलं, गोळ्या दिल्या, जेवणच जाईना. काय खातो मला? संध्याकाळपर्यंत चिंता 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 से घटे आयु. त्याला जेवण तुटलं, सगळं झालं. म्हटलं काही पाणी पिलं तरी तीच खाते पाल, कशी काढायची? आता त्याच्यापुढं प्रश्न निर्माण झाला. 1 दिवस 2 दिवस, खूप दिवस, ह्या हॉस्पिटल ते हॉस्पिटल. 15 दिवस गेले, अनेक हॉस्पिटल पालती घातली, 3 लाख रुपये खर्च आला. कुठेही गेला तरी ती निघतच नव्हती. जरा ते म्हणे नाही आहे म्हणे. 15 दिवसात तो म्हटला हे काय करावं त्या डॉक्टरांना. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, पाल माझ्या पोटात आहे. अन्न तुटलं, पाणी तुटलं. 70 किलोचा 35 किलो झाला 15 दिवसात. चिंता से घटे आयु. कृश झाला, अंथरुणावर खेळला. 15 दिवसात स्थिर झाला. म्हटलं आता आपल्याला कोणी वाचू शकत नाही. हॉस्पिटल गेले, फाईलच्या फाईल तयार झाल्या. आता आपण टेकलो, म्हटलं ती पाल काय सापडत नाही, पाल काय निघत नाही, मी काय जगत नाही. त्याचा एक मावस भाऊ होता, फिलॉसॉफी मानसशास्त्राचा प्राध्यापक होता. त्याला बातमी कळाली की आपल्या भावाला असा आजार झाला आहे. शनिवार दिवस होता, सुट्टी दिवस आला भेटायला गाडी घेऊन. पाहिलं सगळं त्याचं वातावरण, क्रूश झालेला बंधू, त्याच्या फायली चेक केल्या, सगळं झालं. आणि मग त्याच्या लक्षात आलं काहीतरी चुकतंय. त्याने घेतलं भावाला, म्हटलं भाऊ सगळे प्रयत्न झाले आता. म्हटलं भाऊ आता मी जगत नाही, उठू शकत नाही, कारण पोटातली पाल, अन्नच मला पाणी पचू देत नाही, माझं शरीर क्षीण झालं आता. पण मी अशी विनंती करतो की तुम्हाला काही करा, सगळ्या जमिनी विका, पण मला वाचव रे भाऊ, थोडं वाचव. याच्या लक्षात आलं त्याची अवस्था. तो म्हटला एक उपाय आहे. त्याला थोडं बरं वाटलं. म्हटला मग मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही मानसशास्त्र शिकायला बरोबर होतो. मी प्राध्यापक झालो आणि ती प्रॅक्टिस करते मुंबईमध्ये. आपण एकदा तिच्याकडे जाऊन पाहू ना, काय हरकत आहे. तो म्हटला जाऊन पाहू नाही, लगेच भाऊ मला वाचव, चाल तुझी गाडी काढ, सगळे पैसे घ्या, सगळे घ्या. निघाले दुपारीच मुंबईला. फोन केला त्याने, असं भाऊ घेऊन या म्हटले. गेले, सायंकाळच्या वेळेपर्यंत गेले दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आता याची मैत्रीण क्लासमेट घेतलं, त्याला स्ट्रेचरवर घेतलं. अगोदर डॉक्टर हिस्ट्री पाहत असतात, हिस्ट्री सगळी पाहिली पाहिजे प्रत्येक व्यक्तीची. सगळं पाहिलं आणि लक्षात आलं की याचं काय होतं. सगळ्या फाईलच्या फाईल होत्या, सगळ्या फाईलींमध्ये लिहिलं होतं की नील रिपोर्ट होत सगळे. तिच्या लक्षात आलं काय झालं. तिनं काहीच नाही केलं. तिनं स्टेथिस्कोप घेतला कानात, तपासत सगळ्या बाजूला तपासलं, पोटावर स्टेथिस्कोप लावला, पोट हाताने चाचपडलं आणि एकच वाक्य सांगितलं, अहो बरीच मोठी झाली हो तुमच्या पोटातली पाल. त्याला बरं वाटलं.
उठलं, थोडं तरतरी आली, उठत नव्हता, उठून बसला. म्हटलं ताई साहेब तुम्हाला कसं काय? म्हणे कळालं मला, लगेच कळतं, आता लागलं, तिचे ठोके कळाले स्टेथिस्कोपचे. म्हटलं या फाईलमध्ये काय आलं इतक्या सगळ्या फाईल सगळ्या? ते म्हटले असू द्या, ते व्हायचं काय, तुमची पाल इतकी हुशार, जिथं मशीन जाईन ती दुसऱ्याच कोपऱ्यात जाऊन बसायची. म्हटलं त्याला बरं वाटलं. तो म्हटला ताई निघेल का? निघेल नाही, मी काढणार. आणि पाल आहे. कोणती अनुभूती झाली? परोक्ष अनुभूती. शब्दात कळलं ते ब्रह्म तू आहेस. अहम ब्रह्मास्मी, आयनात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमसी. शब्दात कळलं, फक्त शब्दात कळलं. प्रत्यक्ष अनुभूती पुढे आहे. त्या वेदांतामधला खूप छान वृत्ती प्रभाकरमधला तो विषय आहे. प्रत्यक्ष अनुभूती आणि शब्दातली अनुभूती. ते 10 जण हरवले, माहिती आहे सगळ्यांना माहिती. दशमम किंवा असती नदीतून 10 जण येत होते, पलीकडे पोहून चालले होते. आल्यानंतर या कडेला आल्यानंतर दृष्टांत सांगतो, थोडं लक्ष ठेवा. आल्यानंतर त्यांनी ते म्हटले मोजायला सुरुवात केली. ते 9च भरायचे. किती भरायचे? इतके रडायला लागले. पंचदशीतला विषय. खूप रडायचे. कुठं गेला रे दावा, कुठं असेल, कोणत्या कपारीला, कुठं गेला वाहत, कसा असेल, खूप रडायचे. एक सद्गृहस्थ शहाणा गृहस्थ आला. म्हटलं काय रे, काय झालं? म्हटलं बाबा आम्ही 10 जण होतो, एक गेला आमचं वाहून, काय करावं? त्यांनी पाहिलं, त्यांनी मोजलं सगळं. म्हटलं हे 10 जण आहे, पण यांची काहीतरी काय होतं? म्हटलं मी सापडून देईन दावा. बाबा द्या ना, काय पाहिजे? 25,000 रुपये घेईन, आम्ही वर्गणी काढू देऊ, पण आमचं द्या ना काढून पैसे टाका. म्हटलं अगोदर. याने काढली वर्गणी, 25,000 घेतले. म्हटलं आता लगेच कुठं सापडायचा? कोणत्या कपारीला आहे, कुठंही नाही दिलं, सापडून द्यायचं का माझं तुमचं? या इकडं. म्हटला पहिल्या थापड मारायचं, पाठी जोरात थाप टाकायचं. 1 2 3 थापा मारत 8 9 10. अरे ते म्हटलं असं काय व्हायचं? कसं काय 10चं 10 होत? मग त्यांच्या लक्षात आलं की आपण सगळेजण मोजत होतो, पण आपल्या स्वतःला सोडून मोजत होतो, त्याच्यामुळे भरायचे किती? 9. दशमम किंवा असती. तसंच होतं. शब्दात कळालं त्यांना दावा आहे, 25,000 रुपये दिले. याला परोक्ष अनुभूती म्हणतात. शब्दात कळणं. आणि एक थापड बसली, दशमम की हा दावा, ते ब्रह्म तू आहेस. शब्दात कळणं याला काय म्हणतात? शब्दात कळणं याला परोक्ष अनुभूती. आणि प्रत्यक्ष अनुभूती याला कोणती अनुभूती म्हणतात? अपरोक्ष अनुभूती. तसं त्याला शब्दात कळालं की पाल आहे आणि पाल निघणार, बरं वाटलं. तसं आपल्याला वाचनात, ग्रंथांच्या चिंतनात कळतं आपण ब्रह्म आहोत, आपण आत्मा आहोत, शरीर नाही आहे, हे शब्दाने सांगितलं. प्रत्यक्ष अनुभूती गुरुवाक्याने येत असते, गुरुच्या कृपेने येत असते. मग त्याने सांगितलं डॉक्टरबाईंनी की तुमची पाल मी काढणार, काळजी करू नका. त्याला बरं वाटलं. म्हटलं ताईसाहेब कधी काढणार, किती खर्च? चिंता करू नका, ऑपरेशन करायचं नाही म्हणे. आजच्या दिवस तुमची सोय आहे. म्हटले आई पाहुणे आजच्या दिवस मुक्कामाला थांबा, उद्या सकाळीच या. आल्यानंतर तुमची पाल मी बिगर ऑपरेशनची नक्की काढणार, काळजीच करू नका, जा. म्हटलं त्याला बरं वाटलं. गाडीत बसतानाच गाडीत बसल्यावर भावाला म्हटलं भाऊ पहिली कॉफी पाच, मला 2-3 कॉफी पाच. म्हटलं मला तेव्हा वाटलं आता काय पाल निघणार आहे. म्हटलं त्यांना भूक लागली, कॉफी प्याला. घरी तिकडं पाहुण्याकडे गेला एक चपाती खात नव्हता, 4 चपात्या खाल्या. म्हटलं इतकी भूक लागली आज, इतकी भूक लागली. म्हटलं कारण पाल आहे, आजच्या दिवस तिला काय खायचं ते खाऊ द्या. म्हटलं मी जेवून घेणार, उद्या निघणार आहे. परोक्ष अनुभूतीत सुद्धा भरपूर काही कळतं. उद्या निघणार आहे म्हटला पाल. जेवल्यानंतर पडल्या झोप. 15 दिवस झोपला, पडल्या झोप. गोळी न घेता झोप लागली, झोपला. चिंता से घटे आयु. म्हणून कोणत्याही व्यक्तीला मागच्या वेळेस सांगितलं होतं, निगेटिव्ह न जाता निगेटिव्हमध्ये, नकारात्मक ऊर्जेमध्ये अनेक कोरोनामधले पेशंट गेले, परत घरी आले नाही, घरचे घरी राहिले. ते गेलेच नाही त्यांच्यापेक्षा जास्त कोरोनात. तरी का नाही गेले? कारण त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळत होती. शरीराच्या शक्तीपेक्षा मनाची शक्ती लाखो पटीने जास्त असते. मग ती शक्ती वाढवण्याचं काम या अध्याय, हा उपचार आहे. ज्ञानेश्वरी, गीता, संत वाङ्मय, अध्यात्म ह्या गोष्टी तुम्हाला कुठला उपचार आहे? हे इंजेक्शन आहे, मनाचे इंजेक्शन आहेत. दिसत नाही पण त्याचे परिणाम खूप मोठे असतात. त्याला बरं वाटलं, झोपला, जेवण केलं, सकाळी लवकर उठला, आंघोळ केली, नाश्ताही भरपूर केला. म्हणतात चला लवकर पाल काढायची. इकडे डॉक्टरीबाईंनी रात्रीचाच
आपल्या हाताखालच्या नर्सला सांगितलं घरी जा, तुला आज लवकर सुट्टी, फक्त ही बरणी घेऊन जा घरात. ती म्हणजे आमच्या घरी खूप पाली, लाईटीच्या उजाडात खूप पाले आहेत, मोठी पाल पकडून मला फोन कर. खूप मोठी टपोरी पाल पकडली, बरणीत टाकली, फोन आला, पाल लवकर ये म्हणे. सकाळी आल्यानंतर ती बरणी ड्रावरमध्ये, स्ट्रेचरच्या ड्रावरमध्ये ठेवून दिली. मोठी पाल मिळाली होती, जिवंत पाल बरणीत आणून ठेवली. हे आल्यानंतर 9 वाजता नाश्ताही पोटभर करून आला, त्याला बरं वाटलं. आज तेजच आलो त्याला, निस्तेज झाला होता, कारण टेकला होता पण उठला होता बरं का. टेकलेले सुद्धा उठतात. आतली ऊर्जा मिळाली ना, ऊर्जा खूप कामाची असते. वातावरण निर्मितीशिवाय कोणतीच गोष्ट मिळत नाही. वातावरण जर नसतं ना, वक्त्याचं म्हणजे वक्तृत्वसुद्धा निघत नाही. तर तो काय झालं, आल्यानंतर म्हटलं ताईसाहेब काढा. ते म्हणजे चिंताच करून खाऊन आला. म्हटलं रात्री झोपही आली, जेवलोही, आता भरपूर नाश्ता केला, चिंता करून झोपा म्हणे. झोपल्यानंतर त्यांना औषध दिलं, उलटी व्हायचं, वॉमिट व्हायचं औषध दिलं. आणि औषध दिल्यावर त्यांनी नाश्ता केला, ते बाहेर उमदळायला लागलं. एक मोठं पात्र घेतलं, त्यांची वांती त्या पात्रात पकडायला. डॉक्टरने पकडता त्याच्या वांती होत असं डोळ्यातून पाणी सगळं खळखळा बाहेर पडत होतं. तेवढ्या ड्रावर उघडला, त्याच्या लक्षातच नाही आलं, डोळ्यातून पाणी पडत होतं, उलटी करत होता. ड्रावर उघडला, ड्रावरमधली बरणी काढली, बरणीतली पाल काढली, डॉक्टरबाईंनी चिमट्यात पकडली, त्याच्या वांतीत मिक्स केली. त्याला न कळत मिक्स केल्यानंतर वांतीत ती पाल गेली आणि डोळे पुसत अशा अस्पष्ट डोळे उघडत पायाला लागला. पाहत असताना डॉक्टरने ती पाल चिमटी धरून तडफडणारी पाल त्याला दाखवली. पहा म्हटली, आज जिवंत बाहेर पडली. तडफडणारी अर्धमेली झाली, चिमट्यात दाबून ती पाल त्याने ज्यावेळेस पाहिले, डोळे पुसले, जोरात टाळी वाजवली, उडी मारली जोरात, आणि त्या डॉक्टरबाईंचे पाय धरले आणि म्हटला ताईसाहेब आता मी मोकळाच झालो, माझी चिंताच मिटली, ऑपरेशन करायची सुद्धा गरज नाही, मागेल ते बिल द्यायला मी तयार आहे. दृष्टांत संपला. गंमत म्हणून नव्हता सांगितलं. कशासाठी सांगितलं होता? मुळात त्याच्या पोटात पाल गेली होती का? नाही. पाल गेली होती का? नाही. मग त्याला काय झाला होता? तो भ्रम झाला होता. मग भ्रम काढण्यासाठी उपचार, हे सोनोग्राफी, हे सगळे उपचार उपयोगी पडले का नाही? भ्रम काढण्यासाठी भ्रमाचाच उपचार करावा लागतो, त्याच्याच पद्धतीने जावं लागतं. तसं आपल्याला सत्वाच सोहमचा अहम भावाकडून सोम भावाकडे जात असताना पुन्हा सोम तेही अस्तवले, त्याला काढण्यासाठी त्याचाच उपयोग करावा लागतो. मग त्याचा उपयोग म्हणजे कल्पनेने आपल्या विषयीतून पाला होता. कल्पना विद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव. कल्पनेने जीवदशा प्राप्त झाली, ती काढण्यासाठी उपचार तेच लागतात. मृगजळाची तळी देखून साळी केळी लावावी केवी, आहे का नाही होई ज्ञानेश्वरी? मृगजळाचे तळे पाहून साळी केळी लावायची का? कल्पित आहेत, कल्पना आहे. किंवा रज्जू सर्पाकार, भासले जगडंबर, सगळे प्रमाण पहा शास्त्राचे. सांगण्याचं तात्पर्य असं जे जगत सत्यत्वाचा जो भ्रम झालाय, तो भ्रम काढण्यासाठी उपचाराची पद्धत संत आहेत, उपचाराची पद्धत वेदांत आहेत. मग त्यानेच तो भ्रम निघत असतो, बाकीच्या साधनाने भ्रम निघत नाही. म्हणून ज्ञान विज्ञान योग सांगितला 7व्या अध्यायामध्ये. विज्ञान कशाला म्हणायचं? प्रपंचाला विज्ञान म्हणायचं. माया नदी कशी पार करता येते, ती पार करण्यासाठी उपचार पद्धती काय काय, याचं सविस्तर चिंतन 7व्या अध्यायात आपल्याकडून वाचन झालं. 7व्या अध्यायाच्या उपांत्य भागामध्ये त्या दिवशी सांगितलं कीर्तनात की 7 पद भगवान सांगून गेले. किम तद ब्रह्म किम अध्यात्मम. ते वेळी अर्जुन मागेच होता. 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने प्रश्न विचारला, किम तद ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तमम अधिभूतंच किम प्रोक्तम अधिदैवम किम उच्यते. भगवान सांगा ना, मला ब्रह्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, अधियज्ञ म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, आणि किम तद ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म, कर्म म्हणजे काय नाही का, किम कर्म पुरुषोत्तमम आदिभूतंच किम प्रोक्तम अधिदैवम किम उच्यते. प्रयाणकाले पिचम. असे 7 पद प्रयाणकाल विचारला. 6 झाले. प्रयाणकाल कसा असावा, प्रयाणकालात कशी गती असावी, याच्यासाठी स्वतंत्र 8वा अध्याय. 7व्या अध्यायाचं नाव काय? ज्ञान विज्ञान योग. ज्ञान कसं, विज्ञान कसं, सविस्तर चिंतन. आणि 8व्या अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग. अक्षर ब्रह्मयोग. अक्षर म्हणजे काय? ज्याचं क्षरण होत नाही त्याला काय म्हणतात? अक्षर. क्षरणे पाहावर आपल्याला लोखंड आता मला वाटतं 50, 52, 48 रुपये किलो आहे. आणि सोनं कसं किलो आहे सांगा? किती लाख? 90 लाख ना, काय 80 लाख 90 लाख रुपये किलो. इतकी तफावत का बरं?
सोन्याची तफावत का बरं, इतक्या तफावत का, सोनं आणि लोखंडाची तफावत का, याला परिसाचा स्पर्श झाला. तो राजस धातू आहे. आणि हा धातू काय आहे, दोन्ही धातू जमिनीत जर पडले काय होत आहे का, दोन्ही जमिनीत पडले, लोखाय माती, लोखंडाला माती खाते. काही दिवसाने ते लोखंड झिजून झिजून संपून जातं, पण सोनं त्याला गंज येतो पण खात नाही त्याला. पुन्हा ते मुशीत घालून अग्नीत घालून त्याला पूर्ण जाळून परत त्याचं सोनं तयार कर. त्याला माती क्षरण करू शकत नाही. म्हणजे ते अक्षर आहे. क्षरणे, क्षय होणे, नाश होणे, क्षरण होणे, नाश होणे. तसा क्षरण ज्याचं होत नाही ते अक्षर तत्व. कोणतं अक्षर तत्व आहे? अक्षर तत्व. हिरा आणि काच सारखीच असते दिसायला. हिरा आणि काच सारखीच आहे. फरक काय? हिरा आणि काच, काच वरून पडली तरी फुटते आणि हिरा आयरनीत शिरतो. घनाने फोडला मोले पावे तोची खरा, तोच मोलाला पावते. आयरनी त्याचा पाडी चिरा आयरनीत घुसतो, पण हिरा फुटत नसतो कशानेच. नवे नवे काच उन्हात ठेवा, काही मिनिटात तापते. हिरा कशानेच तापत नाही, म्हणून तो हिरा असतो. ज्याच्या अंतःकरणावर कशाचाच परिणाम होत नाही तो हिरा असतो. साध्या साध्या गोष्टींनी विचलित होणारे, साध्या साध्या गोष्टींनी आलं ऊन तापलं, आली थंडी झाली थंड, आलं सुख गेलं उरळून, झालं कौतुक फुगलं. कसं? लोहराच्या भात्यासारखं. लोहराचा भाता माहिती आहे ना? लोहराचा भाता माहिती आहे ना? त्या लोहराच्या भात्यामध्ये असं वर सोडलं का तो भाता ते बनवलं असतं, ते हवा घेत असतं, फुगतं, ते फुगतं. परत ती हवा सोडण्यासाठी जोरात खाली दाबलं का ते हवा सोडतं, सोडलं का ते चट्ट होतं, ओढलं का ते फुगतं. तसं लोकांनी आपलं कौतुक केलं का फुगतं, निंदा केली का चपट होतं. अशी जी अवस्था होत असते ती सामान्य जीवाची अवस्था असते, कारण आत्मभावापर्यंत न पोहोचल्याची ती लक्षणं असतात. व्यवस्थेबरोबर जो बदलतो तो सामान्य जीव. व्यवस्था, आता हा मंडप, हा माईक, ही व्यासपीठ, आपण ही सगळी व्यवस्था आहे. व्यवस्थेच्या थोडं जरी कमी जास्त झालं तरी सहन होत नाही. व्यवस्थेबरोबर ज्याची अवस्था बदलते तो सामान्य जीव. आणि व्यवस्थेची किती उलथापालथ जरी झाली तरी ज्याची अवस्था बदलत नाही तो पारमार्थिक. अवस्था नाही बदलली पाहिजे कोणत्याही स्थितीमध्ये. स्थिती परिवर्तन संसार का नियम आहे. स्वामी विवेकानंदांना या ठिकाणी विद्यार्थ्यांनी, कलकत्त्याच्या विद्यार्थ्यांनी वर्गणी काढली आणि कुठं पाठवलं? शिकागोच्या धर्म परिषदेला पाठवलं नरेंद्रला. जाताना 1855 साली जाताना 55 श्री गुरु नव्हते त्यांच्याबरोबर, त्यांचं देहावसन झालं होतं अगोदरच आणि म्हणून समाधीस्थ झाले होते रामकृष्ण परमहंस. आता कोणाला विचारावं, जावं की नाही? कुठंच ते नावाडी सोडून पोहत गेले नाही. आजही ती शिला आहे रामेश्वरला बरं का, तिथं पोहत गेले, जे डोळे मिटून बसले ध्यानस्थ समाधी. श्री गुरु लाटेवर जा, आपला धर्म काय जगाला सांग समजून पाठवलं तिकडं. आपल्याला तुलना सांगायची आहे का? गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या काळातले राजा राममोहन राय वगैरे सगळे, पत्र नव्हतं, परिग्रह काहीच नव्हता. मुलांनी वर्गणी काढून तिकीट काढलं होतं बोटीचं. तिथं गेल्यानंतर उतरले अमेरिकेत. ते ऐश्वर्य, आता तर आपण थोडं बरं आहे त्यांच्या तुलनेत. त्यावेळेस विवेकानंद सगळ्या देशात फिरले होते, देशाटन केलं होतं, तीर्थयात्रा केलं होतं, दारिद्र्य पाहिलं होतं, प्लेगची साथ पाहिली होती, लोकांचं अज्ञान पाहिलं होतं, अंधश्रद्धेत खितपत पडलेला समाज पाहिला होता, दुःख दारिद्र्यात आणि त्या इंग्रजांच्या गुलामगिरीतला समाज पाहिला होता, गुलामगिरीत खितपत पडलेले भारतीय पाहिले होते. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर असं तेज होतं, आत्म्याचं आतलं तेज असतं. त्या ठिकाणी गेल्यानंतर बोर्ड लिहिलं, भिक्षा मागायला बंदी आहे. ज्या दारात जाईन कुठं दरवाजे बंद व्हायचे, अन्न नाही, पाणी नाही, काहीच नाही. 1 दिवस 2 दिवस राहायचं कुठं? काहीच नाही ना, न पत्ता न काहीच बरं का. तर त्यांनी काय केलं, मग त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला ड्रेनेजचे टँक, अशा ट्रॉल्या असतात, ट्रॉल्या आपल्या कचऱ्याच्या, आता घंटा गाडी ना, अशा कचऱ्याच्या ट्रॉल्या मोठमोठ्या होत्या. मायनसमध्ये टेम्परेचर, -7 -8मध्ये तापमान. तुम्ही राहिले ना, पाहिलं ना तिकडे तापमान कसं असतं, मायनसमध्ये वजामध्ये. अशा एवढ्या थंडीत त्या कचरा अंगावर घेऊन झोपायचे. कचऱ्याच्या त्या ड्रेनेजमध्ये, त्या ट्रॉल्यांमध्ये झोपायचे. 2 दिवस उपाशी, अन्नच नाही. तिसऱ्या दिवशी विषिन्नता आली बरं का, दुसऱ्या दिवशी विषिन्नता आली. म्हटलं देवा, गीतामुखोद्गत अनन्या चिंतयन्तो माम
ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम् अहम्यम. तूच म्हणतो ना इथं पोटाला अन्न नाही, मी आता काय धर्म सांगणार, मी काय सांगणार इथं. थोडं किंचित कडावल्या झाल्या डोळ्याच्या, विषिन्नता आली किंचित, थोडं वाटणं. बाबा म्हणायचे किती जरी नाही वाटलं ना तरी उन्हात गेल्यावर ते उन्हाचा स्वभाव आहे होऊन देणं, थंडीत गेल्यावर थंडी स्वभाव आहे तेवढं वाटणारच ना. थोडं वाटलं ना, असं वाटल्या फक्त त्या भगवंताचं स्मरण केलं, भगवान परमात्म्याचं. डोळ्याच्या कडावल्या झाल्या. मी कशासाठी आलो या ठिकाणी, एवढं वाटल्या. अचानक एक दरवाजा उघडला मोठ्या प्यालेचा, ती बाई कसा टाकायला आली. असं तेजपुंज व्यक्ती, या ना म्हटलं. या म्हटल्या ते म्हटले भगवंता तुझी लीला अशी असते का, आत्तापर्यंत दरवाजे बंद होत होते. भगवंताशी दे देवा सांगू सुख दुःख जाऊ देवाची आगावा. देवाशीच भांडायचं बरं का, घरच्यांशी नाही भांडायचं कधीच. काही विपत्ती आली ना कोणाशी भांडायचं, देवाशी भांडायचं. सुख कोणाला सांगायचं, देवाला सांगायचं. दुःख कोणाला सांगायचं, देवाला सांगायचं. देव निवारील भाक तोच निवारण करतो, हे निवारण नाही करणार. हे हसतात लोक, आपलं दुःख होऊन हसतात. आणखी काय करतात समाजात माहिती आहे तुम्हाला, हे जे लोक डोमकावळे असतात ना, हे कावळे जिथं कावळा जनावराच्या ठिकाणी जिथं नेमकी जखम झाली असेल तिथं येऊन बसतो आणि तिथं टोच मारतो. तसे लोक आपल्याला ते टोचत असतात. त्याच्यामुळं लोक आपला सांगायचं नसतं कधी, फक्त हृदयातल्या माणसावर सांगायचं. तर त्या ठिकाणी ते म्हणते देवा तुझे असे, मग घेतला आज सगळं झालीचे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपलं त्यांच्या चरित्रात नाही जायचं, फक्त सांगायचा मुद्दा होता. विचारलं आणि त्यांचे पतिराज त्या कमिटीवर होते. विचारलं तुम्ही कशासाठी, सांगितलं सगळं. 1 तास चर्चा झाली, सगळी सोय केली त्यांची. आणि मग ते इतके त्यांच्या व्याख्यानात इतके ते भारावून गेले. ते म्हटले काही सर्टिफिकेट वगैरे आणलं का, नाही म्हटले मला काहीच माहीत. मग त्या कमिटीवर त्यांनी मांडलं की सूर्याला दिवळीने ओवाळण्यासाठी त्यांची चर्चा करा तुम्ही, सर्टिफिकेट काय विचारत. पण नाही, कमिटीने मान्य करता शेवटी त्यांना शेवटच्या दिवशीचा प्रवेश दिला प्रवेश. नंतर त्यांना शेवट दिवशीचे 3 मिनटं दिले. सगळ्यांना माहिती आहे, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स सगळं जिंकलं. सगळं जगात त्यांचे मथाळे भरून येत होते. ती व्यवस्था हादरली होती त्या काळात. काय होतं, इतकी लोकप्रियता मिळाली त्यांनी, इतकी लोकप्रियता. अगोदरची स्थिती, नंतर किती लोकप्रिय. त्या दिवशी त्यावेळेस BBC रेडिओ असायचं, तिकडे प्रसार व्हायला लागला दुसऱ्या देशात सगळीकडे. आणि नंतर ते दिवसभर भाषणं करायची. संध्याकाळी जिथे व्यवस्था असेल ज्या हॉटेलवर, त्या गादी ओली व्हायची, त्याची रडायची. का बरं, मायभूमीची आठवण यायची. तिथे एक दिवस ते म्हटले माझं प्रेम झालं इथं. त्या मुली खूप चरित्र गोड आहे त्यांचं बरं का. त्या सगळ्या मुलींमध्ये अडकल्यानंतर एक मुलगी अशी होती, मार्गारेट. तिने विचार केला, ह्यांच्या कचाट्यातून जर सुटला तर मी याला देव मानल. एका मुलीने त्यांचा हातात हात घेतला होता. त्या मुंग्या हाताला अशा थर साधू स्पर्शात ताकद असते. तिने 4 दिवस हात धुतला नाही. 4 दिवस स्पर्शाची ताकद एवढी असते. 4 दिवस हात सगळे प्रसंग आपल्याला माहिती आहे. तर त्या ठिकाणी कोणातच अडकले विषयात. कारण ज्यांनी आत्मसूर्याचा प्रकाश पाहिला, जो अमृताते ठेवी तो कांजी केविता सेवी. ज्याने आत्मप्रकाश पाहिला तो कांजी कशाला सेवन करणं, असे आत्मस्थितीवर पोहोचलेला महात्मा ज्यावेळेस पुन्हा भारतात आले, कलकत्त्याच्या विद्यार्थ्यांनी रथ तयार केला. कारण जगात आपला धर्म श्रेष्ठ काही आपल्याला माहिती आहे. आपल्याला रथात बसवलं. त्यांची त्या कलकत्त्यामध्ये खूप मोठी मिरवणूक काढली. दोन्हींचा आपल्याला स्थिती सांगायची होती, विरोधाभास सांगायचा होता. शिकागोच्या धर्म परिषदेला गेलेले असताना त्या कचऱ्याच्या कुंडीत त्या ट्रॉलीत झोपलेल्या असताना अंतकरणाची तीच अवस्था, आणि इकडे रथात मिरवणूक काढलेली असतानाही अंतकरणाची तीच अवस्था. याला म्हणायचं साम्या परवते प्राप्ती जगी नाही. साम्य अवस्था. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य असे. साम्या परवते प्राप्ती जगी नाही. समत्व चित्ताला साम्य स्थिती प्राप्त झाली पाहिजे. कशानेच विचारित नाही. अंतकरण बुलेट प्रूफ झालं पाहिजे. बुलेट प्रूफ कळतं ना, बुलेट प्रूफ. पंतप्रधानाच्या गाडीवर किती गोळ्या मारल्या तरी काहीच होत नाही, काचाही फुटत नाही, बुलेट प्रूफ गाडी. तसं बाह्य गोष्टींचा अंतकरणावर काहीच परिणाम न होणं, याला स्थितप्रज्ञता, याला आत्मस्वरूपात ती रममानता म्हणतात. ही स्थिती प्राप्त करण्यासाठी झुरायचं असतं. काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे अक्षरमयोग. ती आत्म्याची स्थिती आहे. आत्मस्वरूप आरूढ झाल्यानंतर देहाचे तयाच्या ठाई आडनावही उरले नाही.
कसमस मोडे, इंद्रियाची कसमस मोडे. असे अक्षर ब्रह्म, आत्मा अक्षर आहे. आत्म्याचं अवस्थांतर होत असतं. आत्मा मरत नसतो, आत्मा जात नसतो. अक्षर ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्माची व्याख्या केली 8व्या अध्यायामध्ये. ते आकाशाच्याही खोळे गाळून घेतले परीन गळे ब्रह्म सांगितलं. प्रयाण काल सांगितला, अर्चिरा मार्ग सांगितला, धूम्र मार्ग सांगितला. असं सविस्तर गोड चिंतन करत करत अक्षर ब्रह्मयोग, क्षर न पावणारं तत्व, त्या तत्वाशी आपण एकरूप झालो की देहाचं काहीच भान राहत नाही. देह नश्वर आहे, देह नाशिवंत आहे. आत्मा काय आहे? अविनाशी आहे. दोघांची अनन्य संबंध आहे. याला कोणता संबंध म्हणतात? अनन्य संबंध. याची सत्ता याने घेतली आणि त्याची सत्ता त्याला दिली. आत्म्याची सत्ता घेतली देहाने, आणि म्हणून मारणारं, कुजणारं, नाचणारं शरीर न मारणारं वाटतं. संगत मोठ्याची आपल्याला मारणारं जर वाटत असतं तर आपण काही केले असते का? अगा मरा बोलून साथी मेली तरी रडती. त्या ठिकाणी अक्षर ब्रह्मयोग गोड सांगितलं, प्रयाण काल सांगितला, अर्चिरा मार्ग सांगितलं. 2 मार्ग, अर्चिरा मार्ग, धूम्र मार्ग. कोणत्या मार्गात गेलं, कोणती गती प्राप्त होते? 8वा अध्याय. 9व्या अध्यायामध्ये उत्तम अशी विद्या सांगितली. कोणती विद्या? राजविद्या, राजगुह्ययोग. राजविद्या म्हणजे काय? बऱ्याच जणांना वाटतं राजविद्या म्हणजे राजकारण करण्याची विद्या. बरं का, असा अर्थ नाही आहे. राजविद्या, विद्येची राजाकरण. माऊली म्हटलं या 9व्या अध्यायाला नजर द्यायला कोण बे आला? वेदुई बे आला. 9वा अध्याय, 9वीचा अध्याय, 9वा अध्याय. हे या ठिकाणी 9वा अध्याय म्हणजे उत्तरकांडात आता प्रवेश 10व्या अध्यायामध्ये. पूर्वखंड वाईल, पूर्वखंड सांगितलं 9वा अध्याय राजविद्या, राजगुह्ययोग. त्याला आत्मविद्या, माऊलींचा तो आवडता अध्याय होता. आवडता अध्याय होता. कोणता अध्याय? माऊलींचा आवडता अध्याय राजविद्या, राजगुह्ययोग. 9वा अध्याय. म्हणून समाधीला जात असताना ज्ञानेश्वरी नेली, ज्ञानेश्वरी पुढे ठेवली, उघडीला अध्याय 9वा. कितवा अध्याय उघडला? 9वा अध्याय. कारण 9व्या अध्यायामध्ये आत्मविद्या सांगितली, आत्मज्ञान, आत्मविद्या, राजविद्या सांगितली, उच्च कोटीची विद्या सांगितली. नंतर 9व्या अध्यायाच्यात खूप काय काय सांगा. 9व्या अध्यायामध्ये खूप सांगितलेलं आहे, खूप काही सांगितलं. 9व्या अध्यायामध्ये अंतकाळ, अंतकाळाचं तर 8व्या अध्यायातच सांगितलं. यम अपि स्मरण भावम तिजंत्यन्ते कलेवरम तम तमेवैति कौंतेय सदा तद्भाव भाविता. तेवी जिते अवसरे जे आवडून जीव रे, तेची मरणाचे मेरे फारव लागे, आणि मरणी जया जे आठवे. तो हे सगळं 10व्यातल्या वयात नाही का? तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची. तो अंतकाळी जे मती, तेची प्राणी अंशी जाण गती. या लागे श्रीकृष्णाची त्या होराती स्मर. 8व्या अध्याय सांगितलं अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याती नास्त्यत्र संशय. यात संशय ठेवू नको रे अर्जुन. अंतकाळात जर माझं स्मरण झालं ते सांगितलं मी परिचर्या करी, माझ्या तनुत्यागी, माझ्या भक्ताच्या तनुत्याग करण्याच्या वेळेस शरीर त्याग करणं, मी त्याची परिचर्या करू. सगळं वर्णन 8व्या अध्यायात प्रयाण कालाचं सांगितलं. 9व्या अध्यायामध्ये भगवंताने भगवत भक्ती केल्यानंतर त्याची अवस्था सुचिनाम श्रीमताम ये हे योगभ्रष्ट वियोगभ्रष्ट पुरुष कसा, ते सगळे लक्षणं, सगळं वर्णन सांगितलं. नंतर 9व्या अध्यायामध्ये सांगितलं यांती देवव्रतान देवान पितृण्यांती पितुरतः भूतानि अंती भूतेजा यंती मध्याजिनोपिमान मणे वाचा करणी जयांची भजने देवांची आवाणी ते शरीर जाती क्षणी देवची झाले. 9वा अध्याय आहे ना. ज्या ज्या प्रकारचं आपण स्मरण करू शेवटच्या काळात तशा प्रकारचं त्याने मनाने वाचन केलेली कृती ते शरीर जाती क्षणी देवची झाले. शेवट 9व्या अध्यायाचा खूप गोड आहे. 9व्या अध्यायाच्या शेवटी सांगितलं किम पुनर्रामणा पुण्य भक्ताराजर्षयस्तथा अनित्यमं सुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. काही नका वाचू, पण एवढा श्लोक वाचा बरं का. इतका वाचा, तो इतकं त्याच्यात चित्त द्या, त्याचा अर्थ वाचा. कारण 2 भागात मांडणी असते. आता इकडं आत्मभावाने सांगायला गेलं का पटत नसतं, परंतु एकीकडं संसाराचं स्वरूप कसं आहे ते सांगितलं का पटतं. इथं त्या ठिकाणी त्या अध्यायामध्ये इतकं गोड सांगितलं त्या श्लोकामध्ये किम पुनर्वामना पुण्य. अनित्य पदाचं चिंतन करत असताना कसं सांगितलं संसाराचं स्वरूप कसं सांगितलं. बाबा याला दृष्टांत सांगायचे सगळे ऐका. या संसाराचं स्वरूप कसं सांगितलं. संसाराचं स्वरूप कसं आहे तो जोपर्यंत कळत नाही, जवळजवळ कळत नाही ना, ते
दुःख लिहून सुखाची अंगी सळीत जगात. सगळ्या ओव्या आहेत त्या पा. आणि ते पदाचं वर्णन करत असताना जव जव बाळबळिया वाडे तव तो भोजे नाचती गोडे. आयुष्य निमाले आतुलीकडे ते ग्लानीच नाही. महाराज लोकांनाही सांगावं जन्मलिया दिवस दिवसे. एका कीर्तनात एका मोठ्या महाराजाचा केक कापताना आम्ही आमच्या कीर्तनात पाहिलं. महाराज कापतोय बरं का. शोकांतिका आहे. जन्मली ही ओवी सांगून महाराजाला सांगावं. या ओवीत माऊलीने एक मुस्कडात मारली. पण आता कोण लक्ष देतं. आता काय सगळंच आभाळच फाटले तर कुठं कुठं पाहायचं बरं का. या ओवीमध्ये सांगितलेलं जन्मलया दिवस दिवसे हो लागे काळाचे चाईसे की वाढती करीती उल्हासे होविती गुडिया. वाढदिवस करणारा हाणलं. काळाचा होता बाबा तुझ्या काळा हा घट दिवस असतो. वाढदिवस नसतो घट दिवस असतो. हे मृत्यूलोकीचे उपराटे सगळ्या वया सांगितल्या. स्वरूप कळत नाही. प्रपंचाचं स्वरूप सांगितलं कसं आहे. इथं हाटवेळ झाले बघ. हे कसं आहे जे लोकीचा चंद्रुक्ष रोगी उदय होय असता लागी दुःख लिहून सुखाची अंगी सळीत जगात. जोपर्यंत स्वरूप कळत नाही तोपर्यंत त्याचं महत्त्व दृष्टांत सांगतो. एक परिवारात एक सज्जन पोरगा चांगला मुलगा. वडिलांनी खूप संपत्ती कमावलेली सगळं यथासांग परिवार उत्तम घडवला. मुलगा घडला आणि संगतीत गेला आणि बिघडला. देखनाची संगती हिरा तो भंगला कुसंगे नाडीला साधू तैसा. बिघडल्यानंतर इतकं बिघडलं ते घरीच येत नसायचं. इतकी वाईट संगत लागली. दिवसभर बाहेर. संपत्ती होती. वेश्यांकडे जाणं हॉटेलमध्ये खायला जाणं. घरीच येत नस. वडिलांना चिंता वाटली. घरची परिस्थिती खूप चांगली होती म्हणून वडिलांनी खूप चांगल्या घराण्यातली सुशील एक सद्गुणी सुंदर मुलगी शोधली. दिली त्यांनी. बात की चांगल्या घराणे. लग्न होऊन आलं आणि ती घरात राहिली. त्याचं चित्तच नाही. ज्याला कायम गलिच्छ खायचं होय त्याची काय चित्तवृत्ती. कसं ते रमणार कशातच नाही. ती एक 6 महिन्यात कुरुश होत चालली. तिला कळायला लागलं हे घरी येत नाही. हे काय आता. त्याचे वडील तर आणखी चिंतातूर झाले. आजारीच पडली. त्या सुनाकडे पाहून आणखी दुःखी व्हायची. काय करावं काय करावं. कुठल्या भाग्याचं उदय. एक महात्मन त्यांच्या घरून जात होता. असली फक्कड महात्मा. खूप बोलवलं आदरण या म्हणे. महाराज चहा पाणी दिला. बसायला टाकलं. आता सांग सेवा केली. साधू महाराज निघत असताना त्यांनी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. म्हटलं का हो एवढी चांगली मुलगी सगळं व्यवस्थित आहे तुम्ही चिंतातूर का. काही नाही म्हणे महाराज काही नाही. या तुम्ही दर्शन जेवण करा. नाही म्हटले मला सांगा तुम चिंतेचं कारण. खूप जवळ घेतलं मग त्यांनी व्यथा सांगायला सुरुवात केली. जवळ एकुलता एक मुलगा. ह्या मुलीकडे पाहून जीव झुरतो. कुठं गेला असेल माहीत नाही. दिवसभर हॉटेलमध्ये वेश्यांकडे जातो. ठीक आहे म्हणे. आलाय म्हणे रात्री कधी 2 वाजता झोपलाय. उठवा त्याला आणा माझ्याकडे. ते म्हटले कशाला बाबा कशाला महाराज. आत्तापर्यंत नातेवाईक सगळे येऊन गेले सांगून गेले. सरळ मार्गाने सांगलेलं पटत नसतं म्हणून इथं माऊलीने उलटा मार्ग सांगितला. या मृत्यू लोकाचं स्वरूप कसं ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याचं महत्त्व असतं. ऐका. उठवा म्हटले. नाही म्हटले कशाला महाराज त्रास. उठवलं 8 वाजता. महाराज 8-8:30लाच आले होते. उठवलं. ती गेली. उठा म्हणे. ती महाराज आली. तोंड डॉक धुतलं आलं पुढे. येताना ते मान्यता घेऊन आलं. इथं बसताना आपण मान्यता घेऊन नाही बसायचं. मान्यता कळलं आपल्या मनातले विचार. ते मान्यता घेऊन आलं की आता कोणीतरी आला असेल ते उपदेश करणार. असं करू नये. वाईट खाऊ नये. वाईट वागू नये. वाईट मार्ग हे सांग नाही मनात आलं. साधू महाराजांची लांबूनच चेहरा पाहायला आल्यानंतर त्याचा हात पकडला. बैस म्हणे खाली बैस. बसला म्हटले. बसल्यानंतर त्याला नखशिकांत न्याळलं. त्याची पत्नी पाहत होते. त्याची वडील आई सगळे पाहत. नखशिकांत न्याळल्यानंतर त्याच्या हातात हात घेतला. म्हणला अरे भाऊ तू जे करतो ना तेच बरोबर आहेस. ते चमकलंच. ते म्हटलं आपल्या विचारात दिसते. हे काय घरची बायको. अरे वेश्यालयातच गेलं पाहिजे. आहे तरुण ते घे मजा करून. हे काय करून घ्या. अरे जो शरीर जोपर्यंत आहे. चार्वाक मताचे सगळे ऋणम कृतम धृतम पिवेत. जोपर्यंत आहे तोपर्यंत कर्ज काढून तूप खावं. चार्वाक म्हटले कर्ज काढावं काय करावं तूप खावं. परंतु बुडवावं असं नाही सांगितलं. आमची नीती पुढं गेली बुडवण्याच्या पुढं. तर त्या ठिकाणी त्याने सांगितलं काहीच चिंता करू नका. शरीर मेल्यानंतर कोण पाहायला येतं. आणि त्या साधू महाराजांनी खिशातून नोट काढली. आपल्या 2000 रुपयाची त्या काळात नोट काढली. त्याच्या हातात दिली. आज माझ्या पैशावर मजा. ते चमकलंच. ते म्हटलं बाकीचे घेतात नाही देतात. बाकीचे काय करतात घेतात. हे काय करतात देतात. आणि हे तर आपल्या विचारायचे. हे तर मजा करायला सोडत. त्याला खूप आनंद झाला. समानशीलेन व्यसनुष्य सख्यम. समान विचारात पटकन मैत्री होती. बसलाच साधूच्या जवळ. साधू म्हटले अरे गप्पा मारल्या. म्हटले बघ आता असं करायचं. आज तू कुठं जातो म्हटले.
आंघोळ करून ये म्हटले. आंघोळ करून आला. आज माझ्याबरोबर जेवायचं. जेवला तू? म्हटलं हे बघ, आज मी तुला पैसे दिले 2000 रुपये, आज माझ्या पैशांवर मजा आहे. हो म्हटलं. दुपारपर्यंत थांब, मला सांग तू हॉटेलमध्ये कधी जातो? म्हटलं सकाळी जातो, दुपारी जातो. वेश्यांकडे कधी जातो? सायंकाळी 8-9च्या दरम्यान, 10च्या नंतर. ते कुठे जातो? संध्याकाळी जातो म्हणे 9-10च्या दरम्यान. आणि मग म्हटलं ठीक आहे, आता एकच, माझ्या पैशावर तुला मजा करायची ना, मी एकच वाक्य सांगतो, फक्त माझे पैसे आहे, मी त्या पैशानं तू जाणार आहे, फक्त वेळ बदलून जा. वाक्य काय सांगितलं? वेळ बदलून जा. एवढंच वाक्य होतं महात्म्याचं. दिवसभर माझ्याबरोबर राहा, 7, 8, 9 वाजेपर्यंत. म्हटलं तुला आज घरी जेवण नाही, हॉटेलमध्ये जेवायचं 10 वाजता. कुठे जेवायला जा? 10 वाजता हॉटेलमध्ये जा. आणि सकाळी जिथं 10 वाजता जातो ना, तिथं 10 वाजताच नाही जायचं, तिथं सकाळी जा. म्हटलं चालेल. म्हटलं पैसे तुमचे. आता गेला हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये शुक्रवारचा दिवस. शुक्रवारी सगळं बराच सगळा माल संपला होता आणि शनिवारी उद्या दुसऱ्या दिवशी बाजार. खूप माल काढायचा होता. लोड शेडिंग होतं, लाईट चालली सकाळपासून. पाणी संपलं होतं. कितीतरी वेटर ज्या हॉटेलमध्ये जेवायला जात होता त्या हॉटेलमध्ये गेला, बसला तिथं. आता ऑर्डर द्या ना, काहीतरी खायला मागणार. तेवढ्यात काय झालं, त्याने बाहेरून गटारीतून डबे वाहणारे मुलं पाहिले. डबेवरून पाणी नेत होते. बाबा खूप रांगवायच्या अदृष्टात, नाही का, डबेवरून नेत होते आतमध्ये. ते उठलं ना, आतमध्ये डोकून पाहिले भटरखान्यात. हे पाणी कुठं नेतात? आता पाणीच नव्हतं त्यांना, उद्याचा माल बनवायचा. त्या गटारीतल्या पाण्यांमध्ये ते पीठ मळलं जात होतं. पीठ मळणारे कसे होते? त्यांना खरूच झालेली. तिथंच तंबाखू थुकत होते पिठात, बरं का. घाम आला तर टाकायचं त्याच्यात, कुथू मळायचे ते पीठ. कसं काय सगळं त्याने पाहिलं. ते कसलं निसलं, कसलं आळाया तशाच. एकीकडे मळायचं काम, एकीकडे लाटायचं काम, त्या पोऱ्या लाडू, एकीकडं ते उंदरं, इकडं पळणारे त्या पिठात उंदरं, झुराळं, इतकी घाण, इतकं त्या पाकात पडलेले काही उंदरं, ते तशीच काळी चिमट्यान, तसंच त्या पाकात ते पदार्थ. तो हात पायचा, बटरखाना म्हणतात त्याला. हात पायचा आणि त्या पदार्थांकडे पाहायचा, हात पायचा आणि पदार्थांकडे पाहायचा. विष रांधली रससोय, जेवणारा आजही ठाऊक होय. तै तो ताटची सांडोनी जाय जे आपरी, तैशी संसाराया समजता. जाणी जे जय अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. ते सारखं आत पाहायचं, त्या लाडूंकडे पाहिजे. भूकच संपली, जेवायची इच्छा संपली. अरे 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 अरे, आलं बाकावर बसलं. माझ्या घरी सुंदरपैकी स्वयंपाक होत होता, चपात्या, माझी पत्नी, मी घाण खायला या ठिकाणीच होतो. जेवणच संपलं त्याचं. इच्छा संपली जेवणाची, जेवणाची इच्छा संपली. तसंच पडला, झोपून राहिला. पहाट झाली, जाग आली, तोंड धुतलं. सकाळी उजाडल्यानंतर 7 वाजता, 7:30 वाजता त्या वेश्यांच्या गल्लीतून चालला, जिथे रात्रीचं 10 वाजता अत्तराचे सुगंध, काळ्या कुट्ट त्या सजून नटून सगळं सजवलेलं असते तर क्षीण झालेल्या. ते वर्णन मी नाही करत आता. त्या ठिकाणावरून जात असताना त्यातून, त्या गल्ल्यांमधून ज्या ठिकाणी झगमगाट पाहत होता, त्या खोल्यांमधून दुर्गंध येत होतो. घराट वाज, नाक दाबून पळत सुटला. कसा पळत सुटला? नाक दाबून पळत सुटला. एकदम अशा वातावरणातून घरीच पळत गेला. साधू महाराज उठलेले होते, पूजा झालेली होती, स्नान सध्या आटोपलेली होती. सगळं गेल्यानंतर इतका पश्चाताप झाला. ते पैसे साधू महाराजांच्या चरणाजवळ ठेवले, रडायला लागला. महाराज महाराज मला माफ करा, आता मी परत त्या कधी दिशेला जाणार नाही. सुंदर पत्नी माझी घरी होती, सुंदर स्वयंपाक होतो. आता प्रत्यक्ष कळाल्यानंतर पश्चाताप पाप को खा जात आहे. तसं जगताचं स्वरूप प्रत्यक्ष जोपर्यंत कळत नाही, म्हणून दुःख लेऊन सुखाची अंगी सळीत जगाते. दुःखरूपी डोंगराने सुखरूपी सुखाची झालर पांघरली. जोपर्यंत अप्राप्त विषय प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याचं महत्त्व, एकदा का तो प्राप्त झाला त्याच क्षणाला त्याचं महत्त्व संपलं जात असतं. म्हणून या ठिकाणी विषयामध्ये सुख नाही, कल्पना आहे. ते कल्पना आहे, हा भ्रम आहे. याचं सविस्तर चिंतन त्या अनित्य पदाच्या वयांमध्ये सांगितलं. सगळ्या वया सांगितलं, अर्जुनानं सांगितलं. त्याच्यावर सांगितलं, मनमना मम भक्तो मध्यानी माम करण सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढव्रतः नमस्यंतस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हे सुटण्यासाठी काय करावं? तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. यमदमाव कळा अनिली तीर्थे ठायावरुणी उठविली. यमलोकीची खुंटली राहटी अगवी. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवणा ते धमावे. तीर्थे म्हणते काय खावे, दोष ओखदासी नाही.
ऐसे माझे निनाम घोषे नाहीशी करीती जगाचे दुःखी मन मना मम भक्तो मध्याजी माम नमस्कुरु मामे वैशस्युक्तैव महात्मानं मत्परायणा तू म्हण हे मीची करी माझी भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मजे काते माझे अनुसंधाने देख संकल्प जाळणे निषेख मध्याजी चोख याची नाव. किंवा त्या अनित्य पदाचं चिंतन करून झालं. जे लोकीचा चंद्रुक्षय रोगी उदय होय असता लागी दुःख लेऊन सुखाची अंगी सळीत जगाते. या ठिकाणी सगळं अशा अर्जुना या हाट वेळे तुला शेवटच्या काळात या ठिकाणी त्या जन्माला आलेला ना. मग काय कर, मग काय उपाय सांगितला. हे मृत्यू लोकाचं उलट कसं आहे. जयाचे आयुष्य दा कुठे होय बळ प्रज्ञा झिरोणी जाय तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. जे शक्तीन त्याचं वडील नसतं. ते वडील कोण असं लहान मुलगा असतो, त्याचं आयुष्य वाढणार असतं. ज्याचं आयुष्य कमी झालेलं असतं, शक्ती संपलेली असते, साठी बुद्धी नाठी प्रज्ञा क्षीण झालेली असते, त्याचे वडील म्हणून पाय वंदन करतात. ये मृत्यूलोकीचे उपराठे. या मृत्यूलोकातलं सगळं उलटं सांगितलं गणित. त्या वया जर शोधल्या ना सगळं उलटं काय काय. आता आपली वेळ संपत आली. उलटं भरपूर सांगितलं. काय काय उलटं आहे सगळं उलटं सांगितलं. मग हे सांगून झाल्यानंतर शेवट 9व्या अध्यायाच्या उपांत्य भागात सांगितलं अर्जुना अशा ठिकाणी तू जन्माला आलास ना, मग काय कर रे बाबा. आपल्याला उपदेश केला तरी झडझडून वयला रीग ये भक्तीचे वाटेला. झडझडून वयला वेगळा निघ आणि कुठल्या मार्गाला लाग. ये भक्तीच्या वाटेला, या भक्तीच्या रस्त्याला लाग. मग तू पावसी निधाम अव्यंग असं माझं स्वरूपाला तू प्राप्त होशील अशी ग्वाही 9व्या अध्यायात दिली भगवंताने. असा 9वा अध्याय राजविद्या राजा योग, 10वा अध्याय विभूती योग, 11वा अध्याय विश्वरूप दर्शन विभाग योग, 12वा अध्याय भक्तियोग, क्षेत्रज्ञ योग, 13वा अध्याय प्रकृती पुरुष विभाग योग, 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग, 15वा अध्याय पुरुषोत्तम योग, 16वा अध्याय दैवासुर संपद विभाग योग, 17वा अध्याय श्रद्धात्र विभाग योग. आज मला वाटतं 17वा झाला असेल आपला नाही का. असे 17 अध्याय. आता मोक्ष संन्यास योग, 1 अध्याय गीताची जाण ज्याला कलशाध्याय म्हणतात. 18व्या अध्याय प्रवेश झाला का नाही झाला ना. 18वा अध्याय उद्या गोड असा 18 अध्याय. ज्यांनी कुणी पारायण केलं नाही त्याने 18व्या अध्यायाला या. नाही दर्शन झालं माऊली पांडुरंगाचं आमचा साधा बोळा वारकरी कळसाचं दर्शन घेतो तसं कलशाध्याय नाही पारायण करायचं ज्यांना मिळालं त्यांनी कमीत कमी कळसाचं दर्शन घ्या. कलशाध्याय जरी वाचला हे 1 अध्याय गीताची जाण. एका ओळीत सांगितलं 18वा अध्याय म्हणजे काय आहे. 1 अध्यायी गीताची जाण. 1 अध्यायाची ती काय आहे गीता आहे. 18वा अध्याय हा कळस कसा आहे त्याच्यावर चिंतन आपण उद्या शेवटच्या उपांत्य भागामध्ये. पारायणही त्याच अध्यायच आणि आपण चिंतनही त्याच अध्याय. 1 अध्यायी गीताची जाण. 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग. आता परत एकदा दिग्दर्शन करतो. पहिला अध्याय फक्त लक्षात ठेवा, लिहून घ्यायचं घरी गेलो. अर्जुन विषाद योग, 2रा अध्याय सांख्ययोग, 3रा अध्याय कर्मयोग, 4था अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग, 5वा अध्याय संन्यास योग, 6वा अध्याय अभ्यास योग ध्यान योग आत्मसंयम योग, 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग, 8वा अध्याय अक्षरब्रह्म योग, राजविद्या राजगुह्य योग, 9वा अध्याय 10वा अध्याय विभूती योग. विभूती कोणत्या कोणत्या त्या सांगितल्या. मी कशामध्ये आहे. मी कशामध्ये आहे. छंदामध्ये मी गायत्री छंद. महिन्यांमध्ये कोणता आहे मासाना मार्गशीर्षम. महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष महिना आहे. समासामध्ये कोणता समास आहे 2 समास. ऋषींमध्ये मी कोणतं काय सगळं. नागांमध्ये काय सगळं वर्णन. वृक्षांमध्ये कोण अश्वत्थस्तर वृक्षाणाम. कशात काय विशिष्ट प्रकारची विभूती सांगितल्या. 11वा अध्याय तर काय गोड. विश्वरूप दर्शन विभाग योग सांगितलं. विश्वरूप दाखवलं अर्जुन. जे ना कवी वसुदेव देवकीची, जे ना कवी बलिभद्रा सगळं वर्णन. 11वा अध्याय म्हणजे अर्जुन विरला. 708 आहे ना 11 अध्यायाचे विरलेला अर्जुन. 11वा अध्याय म्हणजे विश्वरूप दर्शन विभाग योग. 12वा अध्याय गोड भक्ती सांगितली. भक्ती कशी करावी, भक्तीची लक्षणं आणि भक्ताची सगळी लक्षणं 12वा अध्याय सांगितली. भक्त कसा असावा ती लक्षणं आपण घ्यायची. काय काय जावं आपलं. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुणे वच निर्ममो निरंकार समदुःख सुखक्षमी शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेतस्थिरमतीर भक्तिमान मे प्रिय. तो भक्त मला प्रिय. जो न लोकास कंटाळे त्यास कंटाळती न ते हर्ष शोक भय क्रोध मिळे ते गोड मानितो स्थिर बुद्धी निराधार भक्त तो आवडे मज. तो भक्त मला अतिशय आवडतो. त्या भक्ताची सगळी लक्षणं सांगितली 12 अध्यायात. 13व्या अध्यायात उघडून दाखवलं. याला पुरुष म्हणतात,
याला प्रकृती म्हणतात. काय काय सुतारता किती किती सांगायचं. ही प्रकृती आहे, हा पुरुष आहे, याला हा क्षेत्र आहे, हे क्षेत्रज्ञ आहे. म्हणजे ही शेती आहे, हे शेतकरी आहे, हा आत्मा आहे, हे शरीर आहे. आणि आचार्योपासना सांगितली 13वा अध्याय मोठा आहे, 2 नंबरचा अध्याय नाही का. कारण खूप गोळ सांगितले आचार्योपासनेसाठी. गुरुची भक्ती कशी असावी, गुरुची निष्ठा कशी असावी आणि गुरुची सेवा कशी करावी. आचार्योपासना त्यातला मूळ सिंबॉल अभ्यासात 13व्या अध्यायात. 14व्या अध्यायात गुणत्रय विभागयोग सांगितला. त्रिगुणात्मक प्रकृती कशी, 3 गुण कोणते, सत्वगुण कोणता, रजगुण कोणता, तमगुण कोणता. 3 गुण वाढल्यानंतर काय काय होतं. रजगुण वाढल्यानंतर ती ओवी नगरे चिरसावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानावी. काय काय करावं वाटतं सगळं पहा. 14वा अध्याय. 15वा अध्याय 3 पुरुष सांगितले, उत्तम पुरुष. पहिला सांगितला अक्षर पुरुष, दुसरा सांगितला अक्षर पुरुष आणि तिचा तो दोहितेने जाणे उत्तम पुरुष. पुरुषोत्तम झाडाची वृक्षाची कल्पना केली. अश्वत्थ झाड मानलं, उलट खाली शाखावरी मूळ, वर त्याची मुळं आहेत, शाखा खाली आहेत. कसं कसं काय ते रूपक करून संसार वृक्ष झाडाच्या रूपाने दाखवला. पुरुषोत्तम योग, उत्तम पुरुषाची लक्षणं 15वा अध्याय. 16 अध्याय दैवी संपत्ती सांगितली. दैवी संपत्तीचा काळ 10 वर्ष सांगितला, ज्या मार्गाने त्याच मार्गाने नाश करते. आसुरी संपत्ती सांगितली. दैवी संपत्ती कशी मिळवायची, आसुरी संपत्ती काय असते, सविस्तर चिंतन 16व्या अध्यायात कीर्तन. 17व्या अध्यायामध्ये 3 प्रकारची श्रद्धा सांगितली. श्रद्धात्रय विभाग. 3 प्रकारचे तप सांगितले. 3 प्रकार सांगितले. 3 प्रकारची श्रद्धा कोणती, 3 प्रकारचे तप कसे. श्रद्धात्रय, त्रय म्हणजे 3 असं त्या 17व्या अध्याय सांगितलं. राहिला कलशाध्याय 18वा अध्याय गोड असा, त्याचं आपण थोडक्यात उद्या चिंतन पाहूया. 18व्या अध्यायापर्यंत कसं तरी आणलं हळूहळू एकेका शब्दाने बरं का. आता आपण कसं आणलं आता काय माहिती बाबा बरं का. बोटाला धरून एकेका वाक्यात आणलं आपण, पळत पळत दाखवलं हे नगर आहे बरं का. असं आहे, बोटाने दाखवलं. बारीक पाहायचं असेल तर आपल्या कमाईनं पहा बरं का. आपल्या स्वतःचे वाचन करा, अभ्यास करा, चिंतन करा. सगळंच आयतं ताट म्हणल्यावर आयत खाऊ होत असतो आपण. आयतं मिळालं त्याची किंमत कळत नाही. स्वतःच्या कमाईनं पारायण करा. 18व्या अध्यायाला या, जर खासं चिंतन करा, 18व्या अध्यायाचं चिंतन करा. स्वतःच्या कमाईने मिळवा हीच सद्भावना व्यक्त करतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनिमितसे. सर्वेत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. पुंडलीक वरदरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरुनाथ महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आता विश्वात्मके देवी येणे वागेज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे बसाय दाने. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे येथे मिरजाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाव, जो जे वांछिल तो तेला हो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांद्याळी. अनवर्त भूमंडळी भेटतया भूताम, कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जारणव पियुषांचे. चंद्रमेजे आलांछन, मार्तंडचे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन स्वैर्य होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणी तिही लोकी. भुजवादी पुरुखी अखंडित अनिग्रंथोपजीवी. विशेषी लोकी द्रष्टादृष्टविजय व्हा विजय. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलीक हरि ओम शांती शांती. पुंडलीक वरदरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी. उद्याचं थोडंसं नियोजन, उद्या दीपोत्सव आहे बरोबर आहे ना. शेवटचा दिवस आहे, उपांत्य भाग आहे. मग आपली वेळ कोणती करायची ताई सांगतील तसे आपण ती वेळ घेऊ, कारण ह्या वेळेत काय आपलं बसणार नाही. हां गजर माऊलीचा गजर.